कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। गुरुजोग महाराज की जय। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहाम्। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वम् अहं न जाने। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् कलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आगवे जिव्हे सिये। वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुषमने रस होती ओळगणे अक्षरासी। भावाचे अवतरण अवतरवेती निज गुण हाता चढे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारोनी आता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। प्रस्तुत प्राप्त प्रवचनरूपी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील चतुर्थ अध्यायातील 7व्या क्रमांकाचा असून प्रस्तुत श्लोकाद्वारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या प्रिय भक्तोत्तम सख्याला अर्थात अर्जुनाला आपल्या अवताराच्या संबंधाने जी कारणं आहेत, जे हेतू आहेत, अर्थात ज्या कारणांनी भगवान अवतार घेत असतात त्याची कारण मीमांसा भगवंताने प्रस्तुत श्लोकाद्वारे केलेली आहे। श्लोकाचा सरळ अर्थ पाहायचा झाला तर श्लोकाचा अन्वय असा होईल की हे भारत यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति च अधर्मस्य अभ्युत्थानम तदा ही अहम आत्मानं सृजामी। अर्थात हे भारत म्हणजे हे भरतवंशी अर्जुना, ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते व धर्माची हानी होऊ लागते, धर्माचा ऱ्हास होऊ लागतो व अधर्माची वृद्धी होऊ लागते, अधर्माचा प्रादुर्भाव होऊ लागतो, तेव्हा मी कुटस्थ असणारा परमात्मा आत्मानं सृजामी अर्थात मी स्वतःला उत्पन्न करतो। चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने आनंदाने आपल्या परिवाराच्या मतभाग्याने जो आपण गोकुळाष्टमीचा कार्यक्रम साजरा करत असतो तो याही वर्षी तसाच साजरा करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो आहोत। परंतु आपल्या कार्यक्रमाचं दरवर्षीचं स्वरूप काहीसं भिन्न असतं व ते यावर्षी काहीसं भिन्न आहे। दरवर्षी स्वरूप जर लोकसंख्येच्या दृष्टीने पाहायचं झालं तर ते स्वरूप काहीसं मोठं असतं, परंतु यावर्षी जगावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे ते स्वरूपामध्ये काहीसा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। जरी लोकसंख्येच्या दृष्टीने आपला कार्यक्रम काहीसा लहान असला तरी यावर्षी या उत्सवामध्ये आम्ही कार्यक्रमांची संख्या वाढवलेली आहे, कारण गेले 7 दिवस अर्थात 5 तारखेचं राम जन्मभूमिपूजनाचं एक पवित्र पावन औचित्य साधून त्याच्या पुढे 7 दिवसानंतर गोकुळाष्टमीचा
व ज्ञानेश्वर महाराजांची जयंती हे दोन्ही पवित्र पावन औचित्य साधून त्यामधील 7 दिवसाच्या कालावधीमध्ये काही सद्ग्रंथ पठण व्हावं या हेतूने आम्ही गेली 7 दिवस भगवान श्री ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न केलं. त्याची सांगता आज 12 वाजता भगवंताच्या जन्माने करायची आहे. हे दोन्ही औचित्य साधून आम्ही तोही कार्यक्रम वाढला. परत हा आत्ताचा तो माझ्यासारख्या एका अयोग्य सेवकाकडे ही प्रवचनाची सेवा आली आहे, ज्याचा अधिकार मला अजून नाही, परंतु ती सेवा गुरु आज्ञेतून आली आहे, त्याला मी टाळू शकत नाही. तरी ज्याच्या संबंधाने ज्याच्या चरणासाठी आपली सेवा समर्पायची आहे त्याच्या संबंधाने हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम करत आहोत. त्याच्यावर जर भार घातला तर मुकम करोति वाचालम असं ज्याचं प्रौढ सामर्थ्य आहे तो मुक्याला सुद्धा वाचाळ करू शकतो. मग तो आपल्यालाही काहीसं बोलायला लावेल, काहीसं बोलायची शक्ती देईल. या हेतूने मी बोलण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तरी माझ्या बोलण्यामध्ये काही चुका झाल्या तरी आपल्या बापाचा स्वभाव असतो की आपण जे बोलतो, आपलं अपत्य जे बोलतं त्यात आपले मायबाप समाधानी असतात. ज्ञानोबा बोलतात की तैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडे वाचा